नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। चैत्राची चाहूल लागलेली आहे। खूप कडक असं ऊन पडत आहे। हिरवीगार करवंद मिळत आहेत, तुम्ही बघू शकताय। तर करवंद स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि या करवंदांचा आज आपण लोणचं भरणार आहोत। शंभर ग्राम राई डाळ घेतलेली आहे, ती थोडीशी परतून घेऊया, म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल, की होईल। गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे। हात लावून बघू शकता तुम्ही, डाळ अशी सरसरीत पडायला लागलेली आहे, म्हणजे त्याच्यातला जो दमटपणा आहे तो निघून गेलाय। तर आता ही डाळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे मी 50 ग्राम मेथी डाळ घेत आहे आणि ती सुद्धा परतून घेऊया, म्हणजे त्याच्यातला ओलावा देखील निघून जाईल। लोणच्यासाठी लागणारं जे मीठ आहे ते सुद्धा गरम करायचं आहे, त्याच्यातला जो ओलावा आहे तो निघून जाईल। 1 चमचा होईल इतकं जिरं घेतलंय, थोडेसे धणे हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। करवंद धुवून फॅनवर वाळवून घेतलेली आहेत। आता ह्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। साधारणतः पाव किलो होईल इतकं तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण 10-15 मिरीचे दाणे, 7-8 लवंगा फोडणीसाठी घातलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। जर तुम्ही गॅस ऑन ठेवलात आणि जर हळद घातली तर हळद करपून जाईल, म्हणून मी गॅस बंद केलेला आहे। जवळजवळ अर्धा किलो एवढी करवंद आहेत, इथे मी 2 चमचे हळद घालत आहे। तुम्ही बघू शकता तेल जास्त गरम नाहीये। हळद पूर्णपणे त्याचा कच्चेपणा उतरेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। जर तुमची हळद याच्यात करपली तर तुमच्या लोणच्याचा कलर बदलू शकतो। तर आता आपण त्यामध्ये ही राई डाळ आणि मेथी डाळ ही सुद्धा घालून घेऊया। आता मात्र मी थोडासा गॅस ऑन करत आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवत आहे। तसंच मिक्सरला लावलेले धणे जिरे, 1 मोठा चमचा होईल इतकं हिंग मला पर्सनली खूप आवडतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त घातलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये मिरची पावडर घालूया। 2 मोठे चमचे होतील इतकी मिरची पावडर घातलेली आहे, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। गॅस बंद करून घेऊया। मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मस्त खमंग असा वास आलेला आहे। आता हे मिश्रण गार व्हायला फॅन खाली ठेवून देऊ। इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे। बरणी स्वच्छ घासून पुसून घेऊन तिला उन्हात चांगली गरम केलेली आहे। आता आपण हे गरम केलेलं जे मीठ आहे ते थोडंसं मीठ आपण बरणीच्या बुडाला घालूया। त्यानंतर गार झालेला थोडासा लोणच्याचा मसाला घालायचा आहे। तो घातल्यानंतर थोडीशी करवंद घालायची, पुन्हा थोडंसं मीठ घालूया, पुन्हा थोडासा मसाला घालूया। लोणचं भरताना मसाला पूर्ण गार झालेला हवा नाही। गरम जर मसाला बरणीमध्ये टाकलात तर पुन्हा वाफ होऊन पाणी तयार होऊन लोणचं खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मसाला पूर्ण गार करूनच घ्यायचा। मसाला घातल्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपण थोडीशी करवंद घालूया। तर असे आपण मीठ, लोणच्याचा मसाला आणि करवंद असे थर लावून घेतलेले आहेत। वरून तुम्हाला दाखवते तर किती सुंदर कलर आलेला आहे। पुन्हा बरणीच्या तोंडावर थोडंसं मीठ घालायचं आहे।
आता आपल्याला यामध्ये गार झालेलं तेल घालायचं आहे. तेल गरम करायला ठेवलं होतं ते आता गार झालेलं आहे, ते मी याच्यामध्ये घालून घेते. आणि लोणचं दाबल्यानंतर एवढं तेल वर आलेलं आहे. आता आपण यावर एक पुन्हा थोडासा मिठाचा थर देऊया. असं वरून मीठ टाकल्याने बुरशी लागण्याची शक्यता राहत नाही. आता मीठ टाकून झालेलं आहे. तेल चांगलं वरपर्यंत आलेलं आहे. आता आपण या बरणीचं झाकण सैलसर लावूया. घट्ट लावायचं नाही, म्हणजे याच्यात जी काही गरमी तयार होईल ती याच्यातून बाहेर पडेल. या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात ही बरणी ठेवायची आहे. झाकण सैलसर आहे. आता ही बरणी पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे. पाणी ठेवल्याने बरणीत जी काही उष्णता तयार होईल ती पाण्याच्या टेम्परेचरने कमी होऊन जाईल आणि लोणचं खराब होणार नाही. तर अशा प्रकारे मंडळी आपलं करवंदांचं लोणचं भरून झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.